आता आपण पनीर कटलेटची रेसिपी चालू करणार आहोत। त्याच्यासाठी 100 ग्राम पनीर घेतलेला आहे, कांदा गाजर किसून घेतलेला आहे, कॉर्न घेतलेला आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता। कॅप्सिकम बीन्स जी तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही घेऊ शकता। आता आपण चीज त्यात किसून टाकणार आहोत। यात आता मी बटाटे उकडलेले बटाटे कुस्करून टाकते। छोटे होते म्हणून 2 टाकते, मोठा असेल तर 1च टाका। अदरवाइज तुम्ही मैदाही त्यात यूज करू शकता। त्यात आता चिली फ्लेक्स टाकलेत आणि मीठ टाकते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ किंवा मिरची आणि कोथिंबीर टाकून सुद्धा करू शकता। व्हेरिएशन तुमच्यावर डिपेंड। आता मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेते। गोळे करून घेतलेले आहेत हे मिक्स करून आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून त्याची स्लरी करून घेते। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। मध्ये तेल घेते तळण्यासाठी। तेल गरम होईपर्यंत आपण हे याच्यात घोळवून घेऊया कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आणि मग रोस्टेड आपल्या शेवया घेतलेल्या आहेत त्यात घोळवून मी पॅनमध्ये तळायला टाकते।
दोन्ही बाजूनी आपण आता हे तळून घेणार आहोत आणि ते मेयो बरोबर मी ते सर्व करते। आता आपलं पनीर कटलेट बनवून झालेलं आहे आणि हे मी मेयो सॉस बरोबर सर्व करते।